लोकशाही बळकट करण्यासाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदानाचा हक्क बजवा। डोंगर परिवार आणि गगन भरारी अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी घेतली मतदान प्रतिज्ञा। कवी DK वडगावकर लिखित मतदान प्रतिज्ञेमुळे होतीये मतदार जनजागृती। महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांच्या प्रचारार्थ चाकण शहरात खासदार अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली मशाल रॅली। अतुल देशमुख, नितीन गोरेंसह महाआघाडीच्या नेत्यांचा सहभाग। शेल पिंपळगाव येथे ग्रामस्थांनी केले स्वागत। आदिवासी बांधवांना न्याय देणारा माणूस म्हणून दिलीप मोहिते पाटील। राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे यांची खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात प्रचार सभा। आमदार दिलीप मोहिते यांना मंत्री करण्यासाठी राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजय करण्याचंही केलं आवाहन। राजगुरुनगर येथील विष्णू मंदिरामध्ये त्रिपुरारी पौर्णिमा। आवळ्यामध्ये तुपाची फुलवात केली प्रज्वलित। सिद्धेश्वर मंदिर परिसरातही दीपोत्सव। पुण्यातील ज्ञानयात्रा येथील भाविकांसह शहरातील नागरिकांची दीपोत्सव पाहण्यासाठी गर्दी। राजगुरुनगर शहरातील वाडा रस्त्यावर चालत्या वाहनातून रस्त्यावर कोसळले स्टील। सुदैवाने जीवितहानी नाही। वाहतूक कोंडीमुळे नागरिक आणि वाहन चालक हैराण। ओव्हरलोडिंग समस्येचं दुखणं कायम। पोलिसांचं होतंय दुर्लक्ष। रोहकल येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलमध्ये बालदिन आणि गुरु नानक जयंती साजरी। गुरु नानक जयंती आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार केला अर्पण। बालगीत, कविता, सामूहिक नृत्य सादरीकरण। विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, नृत्य आणि गायन स्पर्धा। भिवेगाव येथील आशिष उर्फ बबलू कसबे याच्यावर 1 वर्षासाठी MPDA कायद्याअंतर्गत कारवाई। बबलू कसबे याच्यावर 6 गंभीर गुन्हे। खेड पोलिसांची कारवाई। आरोपीवर 1 वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई।